जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळेस चंद्रपूरचे काही नागरिक त्या ठिकाणी होते। नगराळे फॅमिली त्या ठिकाणी त्या पहलगामच्या भागात होते आणि त्यांचा थरारक अनुभव त्याने त्या ठिकाणी बघितला आहे आणि ते आता सध्या चंद्रपुरात पोहोचले आहेत। त्याला चंद्रपुरात पोहोचवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मदत केली। त्या आमदार किशोर जोरगेवारशी यांनी संपर्क साधला होता नगराळे फॅमिलीने आणि त्यानंतर आज सुखरूप ते चंद्रपुरात दाखल झाले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी नगराळे फॅमिलीतले काही नागरिक आहे। काय झालं नेमकं, कशा प्रकारे तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी पहलगामला गेले तर काय घटना घडली? हॅलो, मी अंकित नगराडे। जय महाराष्ट्र सगळ्यांना। ॲक्च्युली आम्ही पहलगामला सकाळी पोहोचलेलो। त्याच्यानंतर मग आम्ही आमची पार्किंगमध्ये गाडी लावली। त्याच्यानंतर आम्ही घोड्यांनी वर जात होतो आणि जो बैसारण इथे जो हमला झाला तिथून फक्त आम्ही 200 मीटर या दुरीवर होतो। त्याच्यानंतर तिथे घोड्यांचा आवाज आला। पहिले 1-2 घोड्या त्यांनी चालवल्या, त्यानंतर मग कंटिन्यू घोड्यांचा फायरिंगचा आवाज येऊ लागला। त्याच्यानंतर मग तिथे आमच्या घोड्यावाल्यांनी आम्हाला म्हटलं की इथे काहीतरी मोठं ट्रॅजेडी होऊन राहिली, तर आम्हाला सगळ्यांना त्या घोड्यावाल्यांनी आम्हाला परत खाली वापस आणण्याचा प्रयत्न केला। आणि तिथे असं आम्ही बघितलं की तिथे खूप सारे लोक, आता घोड्यांचा आवाज आला तर इकडे तिकडे जात होते खूप सारे लोक, आणि काही लोक याच्यावरून पडलेत घोड्यावरून, काही लोक पहाडावरून खाली म्हणजे स्वतः जीव वाचवण्यासाठी पडले। आणि मग त्याच्यानंतर घोडेवाल्यांनी आम्हाला सुखरूप खाली आणलं पार्किंगमध्ये। त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो, रिसॉर्टला, ज्या हॉटेलला आम्ही थांबलो होतो। त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांना फोन लावला की असं घटना घडली आहे, आम्ही इकडे फसलेलो आहोत। 144 कलम लागलेली होती तिथे, आम्हाला तिथून निघून होते देऊन राहिले। मग आम्ही आमदार साहेबांना फोन लावला। मग साहेब आमच्यासोबत कंटिन्यू 24 तास आमच्यासोबत होते। त्यांनी खूप प्रयत्न केला आणि मग त्यांनी आम्हाला रिटर्न आणण्याचे प्रयत्न चालू केला। आणि 22 तारखेला हे सगळं घडलं। 23ला तिथे म्हणजे निघू नाही दिलं, 23ला कर्फ्यू होता। त्यानंतर मग साहेबांनी आम्हाला जम्मूला आणलं, आमदार साहेबांनी परमिशन वगैरे घेऊन। त्याच्यानंतर मग त्यांनी ट्रेन्सच्या तिकीट्स अवेलेबल करून दिला जम्मूवरून। मग आता आम्ही आज चंद्रपूरला पोहोचलो। नेमकी काय परिस्थिती होती त्या भागामध्ये, कारण की तुम्ही त्या ठिकाणी होतात, स्वतः स्पॉटवर होतात, भीती वाटत होती? भीती तर खूप वाटत होती, कारण ॲक्च्युली आम्ही जेव्हा खाली होतो, वर जो स्पॉट आहे इन्सिडेंट स्पॉट, तिथे ॲक्च्युली घोड्यांनी जावं लागते, तिथे पैदल पण जाता येत नाही। आणि तिथले रस्ते एवढे खडतळ आहे आणि चिखल वगैरे एवढं असते तिथे की वरती घोड्यांनीच जावं लागते। तर आम्ही सगळे घोड्यांनी जात होतो तिथे वरती। तर आम्ही थोड्या दुरीवरच होतो, म्हणजे 180 ते 200 मीटर अंतरावर असं आहे। तर तेव्हा आम्हाला फायरिंगचा आवाज झाला। फायरिंगचा आवाज झाल्यामुळे सगळे घोडे इकडे तिकडे जायला लागले आणि लोक पण इकडे तिकडे स्वतःचा जीव वाचवायसाठी धावायला लागले। तर आमचा घोडेवाला जो आहे त्यांनी म्हटलं की काहीतरी इथे चुकीचं होत आहे। तर आम्ही सगळे मग खाली उतरलो आणि मग खाली उतरून मग आम्ही पार्किंगमध्ये आमची गाडी होती, सरळ मग आमच्या हॉटेल पॅलेसला चाललं गेलो। आणि ही जेव्हा घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे हे घटना 22 तारखेला घडली, 23ला आम्ही आमदार साहेबांना फोन केला। तेव्हापासून ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी आम्हाला यायची वगैरे सोय करून दिली। त्यांच्यामुळेच आम्ही इथं आज येऊ शकलो। जोरगेवार साहेबांना मी खूप खूप धन्यवाद देते, त्यांच्यामुळे आम्ही इथे आज पोहोचू शकलो व्यवस्थित। तर हे नगराळे परिवार आज चंद्रपुरात सुखरूप पोहोचले आहे। विशेष बाब म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नामुळे ते आज चंद्रपुरात सुखरूप पोहोचले आहे, लवकरात लवकर पोहोचू शकले। त्यामुळे त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, बल्लारशाह, चंद्रपूर।